प्रत्येक घरातील अन्नदेला माझा नमस्कार। आज आपण करणार आहे डाळवडा। पाऊस पडल्यानंतर गरम गरम आणि कुरकुरीत डाळवडा खाण्याची मजाच वेगळी आहे। तोंडाला अगदी चव येईल असा आणि भरपूर प्रोटीनयुक्त डाळवडा आज आपण बनवणार आहे। वडा तेलात सोडल्यानंतर तो न फुटता किंवा न विरघळता कसा तळायचा आपण हे पुढे बघूया। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आधी मी 1 वाटी हरभरा डाळ घेतली व अर्धी वाटी मूग डाळ घेतली। आता ह्या दोन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण ह्या डाळींना आपण बोरिक पावडर लावलेली असते किंवा वेगवेगळे कीटकनाशके आपण वापरलेली असतात। त्यामुळे आपण ह्या कुठल्याही डाळी किंवा भाज्या आपण खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजे। आता ही डाळ धुवून झाल्याच्या नंतर मी यांना व्यवस्थित भिजली जाईल अशा प्रमाणात मी भरपूर पाणी घालून घेतले व त्या भिजत ठेवल्या। त्यासाठी आपण तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी मी काही लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा व 3 हिरवी मिरची घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त प्रमाण पाहून मिरची ॲड करू शकता। हे सर्व मी आता मिक्सरला बारीक वाटून घेतले। डाळींना मी 2 तास पाण्यात भिजत ठेवले होते। आपण अगदी 5 ते 6 तास जर डाळ भिजवली तर वडे खूप तेलकट बनतात, त्यामुळे डाळ अगदी 1.5 ते 2 तासच भिजवायचे। आता ह्या डाळींना मी मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित वाटण करून घेतले। वाटण खूप बारीक न वाटता थोडेसे जाडसरच मी ठेवले, त्यामुळे आपला वडा तळल्यानंतर तो कुरकुरीत बनतो। हे बघा, अशा प्रमाणात मी थोडेसे जाडसरच वाटून घेतलेले आहे। आता त्यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालून घ्या। त्यासाठी हिरवी मिरची, आले लसूणचे वाटण, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ व भरपूर असा कांदा, म्हणजे मी साधारण इथे 1 वाटी कांदा घातला आहे, 1 वाटी कोथिंबीर व कढीपत्ता कट करून घालणार आहे। यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची चव खूप छान लागते, त्यामुळे आपण भरपूर कढीपत्ता घातला तर छान वडा बनतो। हा वडा फक्त चविष्टच नाही तर खाण्यासाठी पौष्टिकही बनतो। आता हे पीठ आपले मळून झाल्याच्या नंतर आपण त्याचा गोळा बनवून हातावर व्यवस्थित थापवून घेणार आहे। खूप जाडसरही नाही आणि खूप पातळ नाही, अशा प्रमाणात आपण वडा तयार करून घेतला आहे। इथे सर्व वडे मी बनवून एका ताटात काढून घेतले, कारण मिठामुळे पाणी सुटते व वडा व्यवस्थित थापला जात नाही। डाळीचे वाटण जाडसर असल्यामुळे वडा लवकर तुटतो, त्यामुळे हा खूप हलक्या हाताने करून घ्यायचा आहे। वडा तळण्यासाठी तयार आहे। आता तेल मी मध्यम आचेवर गरम करून घेतले आहे। वडा ताटातून उचलताना एका उलटणीवर खूप हलक्या हाताने उचलून तो हळूच एका चमच्याच्या सहाय्याने किंवा फोकच्या सहाय्याने तुम्ही तेलामध्ये सोडायचा आहे। वडा फक्त मध्यम आचेवरच तळून घ्यायचा आहे, कारण तेल अतिप्रमाणात गरम असेल तर वडा वरच्या बाजूने तळला जाईल व आतल्या बाजूने तो कच्चा राहण्याची दाट शक्यता असते। वडा तेलात टाकल्याच्या नंतर तो लवकर उलटू नये, कारण त्यामुळे तो तुटू शकतो। माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या अन्नदा पाककृती या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अजूनही छान रेसिपी पाहायला भेटतील। अशाच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतले। वडे ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घेतले, त्यामुळे मस्त कुरकुरीत बनवून तयार आहेत। मैत्रिणींनो, ह्या रेसिपीने बनवलेले तुमचे वडे कसे बनले मला लवकर कमेंटमध्ये कळवा।